मुलींना सगळ्यात जास्त खायला काय आवडते, तर बेसिकली पाणीपुरी आवडत असते. ठीक आहे. आता यू नो व्हेरी वेल बारिश का मौसम चालू आहे. ठीक आहे, पावसाचा बेसिकली आता सीझन चालू आहे आणि तुम्ही अशा सीझनमध्ये बाहेर पाणीपुरी खायला गेलात. यू नो व्हेरी वेल पाणीपुरीवालाकडे एक खूप जास्त घाणेरडं पाणी असेल. त्या घाणेरड्या पाण्याची पाणीपुरी त्यांनी बनवली आणि तीच तुम्ही खाल्ली. त्या घाणेरड्या पाण्यामध्ये होता घाणेरडा बॅक्टेरिया अँड दॅट घाणेरडा बॅक्टेरिया आर कॉल्ड ॲज अ मायकोप्लाझ्मा. और इसकी राज बताएंगे नहीं सर हम, बता दो यार. सॉरी. ठीक आहे. आता तुम्ही ती घाण पाणीपुरी खाल्ली, मायकोप्लाझ्मा तुमच्या पोटात गेला, तुम्ही घरी गेल्यानंतर काय झालं, तुमचं अचानक पोट दुखायला लागलं. तुम्ही बोलले मम्मी माझं पोट खूप जास्त दुखतंय. मम्मी काय बोलली, खा अजून पाणीपुरी खा अजून बाहेरचं खा. बरोबर आहे. तुझं असं पोट दुखायला लागलं. ठीक आहे. मग तू पप्पांना सांगितलं, पप्पाने काय सांगितलं, मग तुला मेडिसिन वगैरे दिली. तू मेडिसिन घेतली तरी पण तुझं पोट दुखतंय पोट दुखतच दिली. मग तू डॉक्टरकडे गेली. डॉक्टरने काय केलं, डॉक्टरने परत तुला अँटीबायोटिक दिली. बट यू नो व्हेरी वेल ये जो अँटीबायोटिक रहती है, अँटीबायोटिक क्या आहे, अँटीबायोटिक स्पेसिफिकली आपण असं म्हणतो की बॅक्टेरियाच्या सेलवॉलवरती ॲक्ट होत असते आणि बॅक्टेरियाच्या सेलवॉलला ब्रेक करत असते. बट हमारा माइकोप्लाज्मा है, उसके पास तो अँटीबायोटिक हेच नाही, मतलब नाहीच आहे, अँटीबायोटिक अब्सेंट. सो अशा कंडिशनमध्ये काय होतं, अशा कंडिशनमध्ये मायकोप्लाझ्मा शोज अँटीबायोटिक रेझिस्टंट प्रॉपर्टी. मग आपण काय करत असतो, अशा कंडिशनमध्ये आपण मेडिसिनचा डोस चेंज करत असतो. पाणीपुरी खायची, चांगल्या ठिकाणची खायची, पाणीपुरी खायची म्हणजे ते खूप जास्त हायजेनिक कंडिशन असेल तिथली पाणीपुरी खायची.